पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. 50च्या दशकातली गोष्ट आहे. एक तरुण काही वर्षांपूर्वी अभिनेता होण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत आला होता. पण परिस्थितीमुळे सुरुवातीला कारकुनाची नोकरी त्यानं केली. त्यात मन लागत नाही म्हणून चित्रपटात काम शोधायला सुरुवात केली. 2 चित्रपट झाले पण ते दोन्हीही फारसे काही चालले नाहीत. मग एकदा मुंबईला लोकल ट्रेन पकडत असताना दिग्दर्शक शहीद लतीफ यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांनी दुसऱ्याच दिवशी या अभिनेत्याला बॉम्बे टॉकीजच्या ऑफिसमध्ये बोलावलं. तिकडे त्याची भेट त्या काळातील सुपरस्टार अशोक कुमार यांच्याशी झाली. तेच या चित्रपटाचे निर्माते होते. अर्थात त्या अभिनेत्याला नंतर कळलं की शहीद लतीफच त्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. 1948 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट होता जिद्दी. चित्रपट तर हिट झालाच पण त्यातून हिंदी सिनेसृष्टीतल्या एका सदाबहार अभिनेत्याचा जन्म झाला आणि ते म्हणजे देवानंद. 26 सप्टेंबर 1923 रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या पंजाब प्रांतातील शंकरगडमध्ये धर्मदेव किशोरीमल आनंद यांचा जन्म झाला. लाहोरमधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी चित्रपट दुनियेत नशीब आजमावण्यासाठी मुंबईचा रस्ता धरला. सुरुवातीचे काही वर्ष त्यांना बरेच कष्ट सहन करायला लागले पण जिद्दी चित्रपटानंतर त्यांनी कधी मागे वळून बघितलंच नाही. 65 वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी 100हून अधिक चित्रपटात काम केलं. यामध्ये गाईड, हम दोनो, ज्वेल थिफ, जॉनी मेरा नाम, बाजी, CID, काला पानी, काला बाजार, तेरे घर के सामने, पेइंग गेस्ट, 9-2-11, जब प्यार किसी से होता है, हरे रामा हरे कृष्णा, देस परदेस अशा एकापेक्षा एक चित्रपटांचा समावेश आहे. देवानंद यांचा 1965 साली प्रदर्शित झालेला गाईड चित्रपट हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्हीही भाषांमध्ये रिलीज झाला होता. या दोन्ही भाषांसाठी दिग्दर्शक सुद्धा वेगवेगळे होते. देवानंद यांच्यावर चित्रित करण्यात आलेली खोया खोया चांद, अभी न जाओ छोड़कर, गाता रहे मेरा दिल, छोड़ दो आंचल जमाना क्या कहेगा, है अपना दिल तो आवारा, कांची रे, पल भर के लिए कोई हमें प्यार कर दे अशी गाणी आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. आयुष्यातला पहिला चित्रपट करण्यासाठी देवानंद साहेब पुण्याला गेले होते. या काळात त्यांची भेट एका दिग्गज कलाकाराशी झाली. कॉस्ट्युम दादांच्या कपड्यांच्या गोंधळामुळे त्यांचे कपडे एका सहाय्यक दिग्दर्शकाला मिळाले आणि सहाय्यक दिग्दर्शकाचे कपडे देवानंद साहेबांना. पण या गडबडीमुळे मात्र दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. हे सहाय्यक दिग्दर्शक होते गुरुदत्त. त्यांनी आणि देवानंद साहेबांनी एक गोष्ट आपापसात ठरवली होती की ज्याला सगळ्यात आधी यश मिळेल तो दुसऱ्याला मदत करेल. 1949 साली चेतन आनंद, देवानंद आणि विजयानंद या तिन्ही भावांनी नवकेतन फिल्म सुरू केली. देवानंद आणि गुरुदत्त यांचं ठरल्याप्रमाणे नवकेतन फिल्म्सचा 1951 साली प्रदर्शित झालेला बाजी चित्रपट गुरुदत्त यांनी दिग्दर्शित केला होता. 50, 60 आणि 70 अशा 3 दशकात देवानंद यांचा खूप बोलबाला होता. त्यांना भारतात फॅशन आयकॉन म्हणून मान्यता मिळालेली होती. आपल्या चित्रपटांच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या टोप्या, स्कार्फ, मफलर किंवा जॅकेट त्यांनी वापरलेलं असलं तरी भारतीय पुरुषसुद्धा त्या काळात ह्याच फॅशनचं अनुकरण करायचे. असं सुद्धा म्हणतात की त्यांच्या महिला फॅन त्यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहायच्या. बरीच लोकंसुद्धा सांगतात की एका चित्रपटात काळ्या रंगाचा कोट घातल्यावर देवानंद इतके सुंदर दिसले होते की त्यांना बघून काही मुलींना चक्कर आली होती. तेव्हापासून त्यांना काळा कोट न घालण्याचा सल्ला देण्यात आला होता. अनेक इंटरव्ह्यूजमध्ये आणि आपल्या रोमॅन्सिंग विथ लाईफ या आत्मचरित्रात ते म्हणाले आहेत की काळ्या कोटाबद्दल उत्साह जेवढा जास्त होता तो गोंधळ होऊ नये म्हणून त्यांनी ते घालणंच बंद करून टाकलं. देवानंद चार्ली चॅप्लिनचे सुद्धा खूप मोठे चाहते होते. स्वित्झर्लंडमधील चॅप्लिन यांच्या निवासस्थानी त्यांना ते भेटायला गेले होते. त्यावेळेला देवानंद यांनी न राहून नाझी सैनिकांसारखं हेल चॅप्लिन म्हणत आपला एक हात वर केला होता. त्यावर चॅप्लिन हसत म्हणाले होते की आमच्या व्हाईट हाऊसमध्ये आपलं स्वागत आहे. यावरून देवानंद भारताबाहेर सुद्धा किती प्रसिद्ध होते याचा अंदाज आपल्याला येतो. फिल्मफेअर अवॉर्ड्स बरोबर 2001 साली
कला क्षेत्रातून अमूल्य योगदानाबद्दल भारत सरकारच्या पद्मभूषण आणि 2002 साली प्रतिष्ठित मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार देवानंद सरांना देण्यात आला. तब्बल 6 दशकं चित्रपटसृष्टीत अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते अशा वेगवेगळ्या भूमिका साकारणारे आणि आपल्या अनोख्या अंदाजात रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे देवानंद साहेब सदैव आपल्या स्मरणात राहतील हे मात्र नक्की. आजचा हा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तसंच देवानंद साहेबांच्या कोणत्या भूमिका आपल्याला आवडल्या हे कळवायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.